पहलगाम हल्ल्यावेळी ज्या भावना होत्या त्या भावना आता कुठे गेल्या? जे देशामुळे सिंदूर पुसलं गेलं त्या देशासोबत सामना का खेळायचा? दहशतवादी हल्ल्यातील मृत संतोष जगदाळे यांच्या पत्नीचा सवाल। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात बीसीसीआयच्या परिवारातील कुणाचाही मृत्यू झाला नाही, त्यामुळे त्यांना 26 मृतांच्या कुटुंबाच्या भावना समजल्या नाही। दहशतवादी हल्ल्यातील मृत शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐश्वर्या यांची प्रतिक्रिया। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिबिरात मत चोरी संदर्भात प्रात्यक्षिक। शरद पवारांच्या समोरच मत चोरीच्या विविध प्रकारांचं प्रात्यक्षिक। देवा भाऊ कॅम्पेनला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देवा तूच सांगणं उत्तर। नाशिक जिल्ह्यात विविध दैनिकात जाहिरात। शेतकरी कर्जमाफी, पीक विमा, कांदा निर्यात बंदीवरून प्रश्न। एका जातीचं राजकारण करणं शोभत नाही, अंतर वाढेल असं भाष्य करणं योग्य नाही। छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया। दिवंगत संतोष देशमुख यांना न्याय मिळवून दिला। मोठ्या नेत्याची विकेट पडली, त्यांच्या सहकार्यांनी उद्योग केल्यामुळे क्लीन बोल्ड झाले। नाव न घेता सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा।